सर्वही शक्य करतील स्वामी, हे वाक्य ऐकून दिलासा मिळतो मनी. स्वामींची भक्ती सर्वत्र मनी ध्यानी, स्वामींना मनाचा मुजरा करते. आज स्वामींच्या प्रकट दिनी, स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. हाय, हॅलो, नमस्कार. मी अर्चना, आर्चीज कॅप्टी कॉर्नरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर असं प्रकट दिनाची छान सकाळपासून अशी सेवा सुरू झालेली आहे माझी. बाहेर मस्त झाडून सडा रांगोळी वगैरे करून घेतलं, उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेतलं. त्याच्यानंतर जी भांडी आहे पितळाची देवांना जी लागणार आहे तर ते सगळे घासून घेतले आणि पंचामृत ताट वगैरे असं तयार करून घेतलं. आणि हे जे प्लायवूड आहे तर ते मी सिंहासन बनवलं आहे स्वामींसाठी, तर त्याच्यासाठी मी एक्स्ट्रा बनवून घेतलं होतं. तर मी चार्ट पेपर होतं माझ्याकडं पिवळ्या कलरचं, तर मी त्याला फेविकॉलने असं चिटकून घेतलं, म्हणजे स्वामींच्या मागं बॅकग्राऊंड छान दिसन. तर असं छान मस्त आसन वगैरे टाकून सिंहासन पण छान सजवलं. कारण मी स्वामींची मूर्ती एक 8-10 दिवस झालं मागवली होती. म्हटलं आपण आता प्रकट दिनाच्या दिवशीच त्यांचं प्राणप्रतिष्ठा असं करावं, मग त्यांचा अभिषेक वगैरे ते पण करायचं होतं मला. तर आम्ही दोघांनी मिळून मस्त त्यांना पाण्याने स्नान घातलं. कारण की कसं आहे, दूध दही हे पंचामृत मी जर त्यांच्यावर टाकेल तर त्यांची जी फिनिशिंग, ते कलर वगैरे काही निघल असं मला भीती वाटत होती. त्यामुळे मी फक्त पाण्याने त्यांना अभिषेक केलं आणि छान त्यांना पुसून घेतलं नॅपकिननी. आणि मस्त त्यांना मग माझ्या आहोंच्या हाताने त्यांना सिंहासनावर स्थान दिलं. इतकं भारी वाटत होतं, दोघांनाही इतका आनंद झाला की खरंच नशीबच लागतं. आणि यूट्यूबला पण मेघाताई म्हणून आहे, त्यांच्याकडं सेम असंच मूर्ती परत सिंहासन वस्त्र वगैरे मला इतकं छान प्रसन्न वाटायचं ना त्यांचं बघून. तर मला पण अशी इच्छा झाली की मी पण घ्यावं. आणि इच्छा होणं म्हणजे कसं एक नशीबच लागतं ते माझ्या घरी येणं, ह्याला एक योगच म्हणावं लागेल. आणि स्वामींना कसं असतं की जे सेवेकरी आहे माझे ते बरोबर ते ओळखतात आणि बरोबर त्यांच्या घरी जातात असं माझ्या मनाला वाटतं. तर असं छानपैकी त्यांना वस्त्र वगैरे घातले. तर हे जे वस्त्र आहे तर मी ममता मॅमकडून मागवलेलं आहे. तर तुम्हाला मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर मग तुम्ही त्यांच्याकडनं मागू शकता. तर असे छान वस्त्र 2-3 मी मागून घेतले. इतके सुंदर सुंदर आहे ना, मला तर इतके आवडले ते वस्त्र. आणि हे जे गळ्यातलं हार आहे ना तर ते मी ऑनलाईन मागवलं होतं मेशोवरून. तर ते पण त्या वस्त्रावर इतकं सुंदर वाटायला लागलं ना की बस लगे. मी एक एक गोष्ट जसं जसं त्यांना घालत गेले तसं तसं स्वामी इतके भारी दिसू लागले ना की बस लगे असं नुसतं बघतच राहावं त्यांना असं वाटत होतं मला त्या दिवशी. तर असं छानपैकी त्यांना ते गळ्यात हार वगैरे घालून घेतलं. आणि मागं जे दोर आहे ना ते खूप कमी होतं त्याला, तर असं कमी जास्त कसं करावं, तर मी ते वेगळं दोऱ्यामध्ये वाहून घेणार आहे नंतर. आता सध्याला तर मी तसंच घातलं आहे ते. आणि जी टोपी आहे ना तर ती इतकी सुंदर बनवलेली आहे ना, खरंच त्या ममताताईंना ग्रेट म्हणावं लागेल की ही कला आहे ना प्रत्येकाला नसते. आता मी पण तसं ट्राय करून बघते पण मला काही ते जमत नाही. खूपच फिनिशिंग भारी, तिने ते वस्त्र वगैरे ते इतकं सुंदर बनवलं आहे ना त्या मॅमने. खरंच आश्चर्याचीच गोष्ट आहे. त्यांना असं खूप खूप शुभेच्छा त्यांना की तुमच्या अंगी इतकी कला आहे. तर असं छान त्यांना टोपी वगैरे घालून घेतली. त्याच्यानंतर मोगऱ्याचा हार होता बनवलेला तो टाकला. आणि एक मोठा पिवळ्या फुलांचा जो हार आणलेला होता तो मी भोवती असं टाकला. आणि दिवे जे प्रज्वलित करायचे होते त्या अगोदर तिथं तांदूळ ठेवले प्लेटमध्ये, मग दिवे ठेवले आणि दिवे प्रज्वलित करून घेतले. आणि जे हिना अत्तरे जे स्वामींना खूप प्रिय आहे तर ते पण मी बाप्पा मोरया स्टोअरमधून मागवलेलं आहे. तर त्यांचा पण मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि ही मूर्ती पण मी त्यांच्याकडनंच घेतलेली आहे स्वामींची. जर कुणाला लागत असलं तर खरंच त्यांच्याकडनं घ्या. आणि त्यांचं पण मी खूप धन्यवाद करते, कारण की मी स्वामींची मूर्ती जेव्हा मागवली ना त्यांनी त्याच्यासोबत मला 2 आसन, परत स्वामींना वस्त्र आणि वेगवेगळ्या फ्लेवरची अगरबत्ती, परत अत्तर असं मला त्यांच्यातर्फे त्यांनी पाठवलं. तर खूप छान आहे, सगळं मी यूज केलं. तुम्हाला मागवायचं असलं तुम्ही त्यांच्याकडून मागू शकता, खूप छान आहे ते. तर नंतर मग आता स्वामींचं सिंहासनावर बसले स्वामी. त्याच्यानंतर मग माझ्याकडची मंदिरात छोटी मूर्ती स्वामींची, तर मग त्यांच्यावरती मी पंचामृताने अभिषेक करत आहे. सर्वप्रथम पाण्याने अभिषेक केलं, त्याच्यानंतर दह्याने अभिषेक केलं, त्याच्यानंतर मध, परत चंदन, दूध आणि पाणी असं सगळं ह्याच्याने मी त्यांचा अभिषेक केलं. आणि अभिषेक करता वेळेस तुम्हाला स्वामींचं नामांचं जप करायचं आहे. श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नाम जप करायचं आहे तुम्हाला. आणि हे मस्त अभिषेक असं करून घेतल्याच्या नंतर त्यांना मग नंतर ते जे पाणी आहे तर ते असं छान असं झाडांना टाकून द्यायचं, पायाखाली येऊ नये अशा ठिकाणी. आणि मग ही माझ्याकडं जे अभिषेक पात्र आहे तर ते ठेवलं मी, कारण की मला आता सेवेला बसायचं आहे त्यांच्या. तर मग आता हे जे अभिषेक पात्र लावलं त्याच्यानंतर आपल्याला काय काय म्हणायचं आहे, तर घरातल्या देवांची तर पूजा झालेली, गणपती बाप्पाची पण पूजा अभिषेक वगैरे झालेलं आहे. तर श्री अथर्व शीर्ष म्हणायचं आहे तुम्हाला 1 वेळा. त्याच्यानंतर पुरुष सोक्तम म्हणायचं आहे 16 वेळा, श्री सूक्त 1 वेळा, पवमान सूक्तम 1 वेळा, श्रीराम रक्षा 1 वेळा, 1 ते 9 ओवी असं म्हणायचं आहे तुम्हाला. अभिषेक पात्र लावतो आपण त्यावेळेस. तर असं इतकी सेवा करायची. मला जे माहिती आहे, मला जी माहिती भेटती तर तसं तसं मी करते भोळ्या भावापणाने, ती तुमच्यापर्यंत पोचवते. तर असं छानपैकी पूजा वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर मग अभिषेक झाल्याच्यानंतर स्वामींना मस्तपैकी कोरडं करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांना पण स्थान दिलं. त्यांनाही जे माझ्याकडं वस्त्र शिवलेले होते मग मी ते वस्त्र त्यांना घातले. टोपी होती टोपी घातली. आणि त्याच्यानंतर मग जे आपलं सारामृताचं पुस्तक आहे त्याच्यातले 21 अध्याय पठण केले मी. आणि जे जपमाळ आहे ती 16 वेळा केली. तर असं पूर्ण म्हणजे मी तुम्हाला सांगते, घरातलं सगळं आवरता 11 वाजले. तिथून पुढे स्वामींची सेवा करायला सुरुवात केली. तर स्वामींची सेवा करत करत कधी संध्याकाळ झाली कळलंच नाही. आणि प्रसाद म्हणून मी बुंदीचा लाडू, ज्यावेळेस मला सारामृत वाचायचं त्यावेळेस काहीतरी प्रसाद ठेवायला पाहिजे म्हणून मी बुंदीचा लाडू हा प्रसाद ठेवला, पाणी ठेवलं. आणि नंतर मग मी सारामृत वाचायला सुरुवात केलं. आणि ते वाचत होते तर खरंच त्याच्यामध्ये कळतच नाही स्वामींचे किती अवतार आहे काय. तर ते पुस्तक वाचताना ना तुम्हाला सांगते, एक पण पेज असं सुटलं नाही की माझे विचार असे दुसरीकडे विचलित झालं का काय, काहीच नाही. मन सोक्त मन लावून असं इतकं छान मी ती पोथी वाचली. खरंच वाचण्यासारखं आहे. आणि प्रत्येकाने खरं ही सेवा करावं आणि ह्याचा अनुभव नक्की घ्यावं. खूप छान आहे हे. तर असं इतकं छान मी पूजा वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर मग आहो आणि मी आणि माझा सिद्धेश आम्ही 3 जण मिळून आरती केली. आरती करताना सर्वात अगोदर गणपतीची आरती केली, नंतर कुलदेवीची आरती केली, मग स्वामींची आरती, गायत्री मंत्र, प्रार्थना असं सगळं करून कापूर आरती वगैरे करून घेतली. आणि इतकं छान वाटत होतं ना खरंच. तर किती पण केलं सेवा तरी कमीच आहे. आणि स्वामींना फक्त आपले कर्म, आपली सेवा हेच गरजेचं आहे. आपण काय म्हणते ते चोऱ्या मोऱ्या लापट आणि कुणाला वाईट बोलणं, अपशब्द बोलणं, थोड्या मोठ्यांचा अपमान करणं हे खरंच चुकीचं आहे. तर जेवढं तुम्ही चांगलं वागताल, जेवढं हे करताल तेवढं स्वामी तुमच्यासोबत राहतील. आणि माझा अनुभव पण मी तुम्हाला सांगते की खरंच खूप नशीबवान आहे मी की मी खूप सुखी आहे बाबा. मला दुःख हे असं, दुःख तर सगळ्यांच्या आयुष्यात असतं पण जसं दुःख असतं प्रत्येकाला भोगावं लागतं तसं माझ्या नशिबात नाही. तर जे आहे ते मी सुखी आहे, व्यवस्थित आहे, स्वामींची कृपा आहे माझ्यावरती. तर आणि बघा तुम्ही, माझ्याकडं छोटी मूर्ती असताना मी मोठी मूर्ती का घ्यावं. स्वामींना यायचंच होतं माझ्याकडं. स्वामींना चाफ्याचा फुलांचा सुगंध आवडे, स्वामींना प्रचंड बेसनाच्या लाडूचा नैवेद्य आवडे. असं स्वामींना काय काय प्रिय आहे मला पण असं बरेच माहिती होत चाललेली आहे. तसं मी एक शॉर्टकट तुम्हाला सांगितलं. तर मग असं मस्त पूजा आरती वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर संध्याकाळी दिवे प्रज्वलित केले. अशी रांगोळी काढली होती मी स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणून. आणि हे जे पावलं काढलेले आहेत ना तर ते साचा पण मी संपदा खैरनर यांच्याकडनं मागवलेले आहे. कुणाला लागत असेल तर तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे केला, स्वामींना नैवेद्य दाखवलं. असं आजचा पूर्ण दिवस गेला. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.